आज 22 जानेवारीचा दिवस देशात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण आजच्याच दिवशी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात सुरू आहे। आणि या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात हिंदू बांधवांमध्ये मोठा भक्तिमय वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे। अनेक हिंदू लोक श्रीराम यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करत आहेत, त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत। ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे। अनेक मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावामध्ये महाआरती देखील देशभरात पाहायला मिळत आहे। असे असताना सोलापुरात देखील धनश्री मिरजकर या कलाकाराने, या मुलीने एक सुंदर अशी रामांची प्रतिकृती आपल्या रांगोळीच्या माध्यमातून बनवलेली आहे। नेमकी ही संकल्पना कशी सुचली, ही रांगोळी बनवायला किती वेळ लागला, या संदर्भात त्या कलाकाराकडून आपण जाणून घेऊया। तुम्ही आज काय बनवलंय? ह्या रांगोळीचं काय वैशिष्ट्य आहे? मला या रांगोळीमार्फत फक्त रामांबद्दलची भक्ती व्यक्त करायची होती, कारण मी अयोध्याला तर वैयक्तिक जाऊ शकणार नाही, पण माझं एक योगदान मला द्यायचं होतं, म्हणून मी माझ्या घरातच रांगोळी माध्यमातून रामांची प्रतिकृती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी भक्ती व्यक्त करण्याचाही प्रयत्न केला। काय करताय, म्हणजे प्रॉपर तुमचं काय व्यवसाय? मी कलाक्षेत्रात असून फाईन आर्ट्स करते, जी ड्रॉइंगची डिग्री आहे। आता लास्ट इयरला असून माझा स्वतःचा टॅटू स्टुडिओसुद्धा आहे। अच्छा, हे जे तुम्ही कला तुम्ही दाखवलेली आहे, कुठले साहित्य यात वापरलेलं आहे? हां, ह्याच्यामध्ये 2 किलो पांढरी रांगोळी वापरली आणि अर्धा किलो जे आर्टिस्टचे पोर्ट्रेट कलर्स असतात ते यूज केलेले आहेत। म्हणजे साधारण 2 किलो पांढरी रांगोळी आणि अर्धा किलो रंगीत कलर असे यूज केलेले आहेत ह्याच्यामध्ये। आणि ही जी आता प्रतिकृती आहे ती अयोध्या येथील जे राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठापना होणार तशी सेम प्रतिकृती आहे? हो हो हो, सेम तीच आहे। ही जी कशी म्हणजे प्रक्रिया सुरू केली तुम्ही? आधी स्केचिंग स्टार्ट केलं, इमेजेस वगैरे सर्चिंग चालूच होता, पण एक इमेज मला सेम भेटली, त्यामुळे ती प्रतिकृती मी स्केचिंग स्टार्ट करूनच मग कलरिंगच्या माध्यमाकडे आले। हे बनवायला किती तास लागले तुम्हाला? 8 तास। किती? 8 तास। 8 तास नॉनस्टॉप काढले का? नॉनस्टॉप काढलेला आहे। काय तुमचा उद्देश होता हा काढण्यामागे? माझी जस्ट भक्ती व्यक्त करायची होती रामांबद्दलची। ह्याची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना? म्हणजे मूर्तीमध्ये काय आहे या, म्हणजे हे आता हे श्रीरामांची मूर्ती आहे, त्यामध्ये ते एका याच्यावर उभारलेले आहेत, हे काय खाली काय वापरले? प्लायवूड वापरलेला आहे तो। हो, प्लायवूडवर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर रांगोळी केली। याआधी सुद्धा तुम्ही अनेक कलाकृती तुम्ही सादर केलेल्या होत्या? हो, केलेले आहे। सिद्धेश्वर मंदिरात? हो, सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धरामेश्वरांचंही केलेली आहे प्रतिकृती, गजानन महाराजांचीही प्रतिकृती मी साकारलेली आहे याआधी, महामुनींची सुद्धा साकारलेली आहे। प्रेरणा कुठून मिळते तुम्ही म्हणजे हे सर्व करत असता? तुम्हाला प्रेरणा कशा कोणातून मिळाली? प्रेरणाचं स्थान तर मी आईवडील आणि आजोबांनाच देऊ शकेन, खास करून आजोबांना तर अयोध्येमध्ये त्यांना ते जाऊ शकणार नाही आहे, त्यामुळे ती प्रतिकृती इथे पाहून तरी त्यांचं दर्शन होऊ शकेल, म्हणून त्यांच्यासाठीच खास इथे काढले। स्टार्ट कुठनं केलं ह्या पेंटिंगमध्ये, म्हणजे सुरुवातीला म्हणजे काय चेहरा काढलाय का काय आजूबाजूचे? वरून खाली असं गेलेलं आहे, म्हणजे चेहऱ्यापासून खालीपर्यंत। चेहऱ्यापासून खाली किती कलर वापरले याच्यामध्ये एकूण? कलर्स तर 2च आहेत, ब्लॅक अँड व्हाईटच केलेला आहे आपण, आणि बाकीचं मात्र ऑरेंज एक आहे एक्स्ट्राच। एकदम हुबेहूब दिसते हे, जीवनपणा आणलं तुम्ही। हो, थँक्यू। सोलापुरातील विमानतळ परिसरात असलेल्या वैष्णवी सिटीच्या मागे असलेले मिरजकर परिवारातील धनश्री मिरजकर या मुलीने अतिशय सुंदर अशी श्रीरामांची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून काढलेली आहे। जवळपास 8 तास ही प्रतिकृती, ही कलाकृती बनवायला धनश्रीला वेळ लागलेला आहे, आणि याच्या मागे त्यांचे आजोबा, त्यांचे आईवडील, त्यांचे गुरु हे सर्व त्यांचे प्रेरणास्रोत आहेत। सर्वत्र श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे। मिरजकर परिवाराने देखील एक कलाकृती तयार करून प्रभू श्रीरामाविषयी एक कृतज्ञता, एक भक्ती व्यक्त केलेली एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे। दादा, नातीनं आज सुंदर अशी प्रतिकृती केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? बोला बोला। चांगलंच वाटतं ना ते,
म्हणजे मुलगा चित्र काढायचं आहे, त्या मुलं नाच चित्र काढायचं आहे. जवळपास 8 तास लागले. 8 तास लागले. हां लागले 8 तास. मी काय खाली बसलो होतो, मला काय वर जाता यायचं प्रत्येक वेळेला, म्हणून मी बसलो निवांत. आता असं बसलो निवांत, चाला म्हणत चालू झालं. प्रतिकृती बघितल्यानंतर काय धन्य वाटतं? धन्य वाटतं. राम अवतरले तसं वाटतंय का घरी? नाही वाटतं ना तसं. आता ते काढले म्हणजे नातीचं कौतुक कमी, जिथं कौतुक करायचं कमीच आहे सध्या. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनलचा आभारी आहे की त्यांनी माझ्या मुलीने काढलेल्या ह्या रांगोळीसाठी एवढं छान योगदान दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही एवढं विचारताय ते खरंच कौतुकच पाहत आहे. ही रांगोळी जी काढलेली आहे ती माझी मुलगी धनश्री मिरजकर हिने काल सहज बोलताना म्हणाली की आपण तर अयोध्येत जाऊ शकत नाहीत. तिच्या आजोबा, त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना इथे लांब फिरता पण येत नाही. मग त्यांचा ओढा आध्यात्मिक असल्या कारणाने ते सारखं टी व्हीसमोर न्यूज चॅनलमध्ये तेच बघतायत. मग तिच्या डोक्यात आलं की आपणही तेच करावं. मग तिने प्रतिमेची जी आहे, मूर्ती जी आहे तीच उचलली आणि त्या रेखाटन केलं आणि रांगोळीचे संपूर्ण कलर्स तयार करून घेऊन पुढच्या कामाला लागली. विशेष म्हणजे तिला ह्यासाठी 8 तास लागले. मला अभिमान आहे की कुठलंही काम करता माणूस कंटाळते, पण हिने मात्र 8 तास कुठेही न थांबता, काही न करता तिने तिच्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे मी तिला वडील म्हणून शुभेच्छा देणं कितपत योग्य मला माहीत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी अशाच राहाव्यात ही मी ईश्वराची प्रार्थना करतो. सगळ्यात पहिला तर श्रीरामाच्या प्रती तिची जी भक्ती आहे ती पाहून मला खूप आनंद झाला. कारण कुठल्याही कारणाने आपण भक्ती प्रदर्शित करू शकतो आहे. तिची ही भावना सगळ्यांना खूप आवडली घरातल्यांना. आणि तिचे आजोबा जे वयाने आता ज्येष्ठ असल्या कारणाने त्यांना जाता येणार नाही अयोध्येला घेऊन आम्हाला, तर ते आजोबांचं दर्शन इथं घडावं अशी तिची खूप इच्छा होती. त्यामुळे सतत सलग तिनं 8 तास कष्ट घेऊन स्वतः ही रांगोळी साकारलेली आहे. आणि एक प्रकारे तिला एक देवाची देणगी आहे असं मला तरी वाटतं. कारण ती कुठलंही काम जेव्हा हातात घेते तेव्हा ते तडीच नेल्याशिवाय सोडतच नाही. त्यामुळं तिलाही देवाने दिलेली देणगी आशीर्वाद आहे असं मला तरी वाटतं. आणि घरातल्या सर्व ज्येष्ठांचा आशीर्वादही तिच्या पाठीशी सतत असतो. आपण पाहणारे प्रेक्षक माझ्या मुलीला सतत अभिनंदनाच्या द्वारे, आशीर्वादाच्या द्वारे सतत प्रोत्साहन प्रेरित करावं अशीच एवढी इच्छा आहे. 8 तास लागले. 8 तासात काय जेवले पिले की नाही? काळजी लागली होती की नाही? हा, मी येऊन विचारत होते, पण ती म्हणायची की माझं हे काम झाल्याशिवाय मी उठणार नाही. कारण एकदा कामात मन लागलं की तहान भूक सर्व हरपून जाणं, हे कलाकार कसं असतं ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं काल. आणि तिची हे उत्स्फूर्तता पाहून मी सुद्धा येऊन विचारून फक्त जायची माघारी. काही पिलं नाही, खाल्लं? हा, शक्यतो काहीच नाही. ती सतत बसलेली होती. मला हे पहिल्यांदा पूर्ण करू दे हातातलं काम, नंतरच मी जेवण वगैरे करेन किंवा पाणी सुद्धा प्यायला ती उठलेली नाही यावेळेस. तुमचं लक्ष मुलीवरच होतं? काय करते? हा, जेवण नाही, पाणी नाही. लक्ष होतं खरं, पण तिचं ते उत्साह पाहून मी काय करू शकले नाही. सुंदर केले. हो, खूप छान. तुमच्या सर्वांचा अभिनंदन, आशीर्वाद माझ्या लेकराच्या पाठीमागे राहावं. झहूर सईद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.